एक गाव, ते गावा भितरी एक चोर वास करता आशिल्लो. सहजावनूची चोरी कंगेनू जीवन करचे तिगेले प्रथा आशिल्ले, पद्धत आशिल्ले, नियम आशिल्ले. सहजानूची दुड्डू चोरचे, भांगर चोरचे, कोणा तरी घराक कन्न खांगेनू लुटचे, हे काम सहजानू करता आशिल्लो. तसले एक अद्भुत कला त्याने आत्मसात करून घेतले. अशें आसतना ताका सहजान दिसले, हे गांवा भितर उरून कितले मस्त जोडचे की हें आसा म्हाका. हें थोडेच राजार आसतना कन्न घातले रे, मस्त पयशे संपादन करीत म्हणचे विचारचे रे. तो व्हडले व्हड शहर आशिल्ले तसले राजस्थाना ठिकाणी वता. थंय वचून एक कणे राबता आनी मस्त प्रयत्न करता थंय चोरी करका म्हणून. जाल्यार 4-5 दिवस रात्री प्रयत्न करता आसतना हे चोराले सर्व प्रयत्नाची व्यर्थता वता. कारण ते राजाले अरमनेक सुतलोची अत्यंत भद्रते व्यवस्थितान आशिल्ले. सुलभ जावंक न्हू भितरीक अवकाश मेळटनाशिल्ले. मस्त प्रयत्न करून करून थकता. ताका दिसता तितले मागील गांवांत न्ही हांगा आयला, यद्यपी काही मेळनाशें वच्चे योग्य न्ही. कित तरी करकच म्हण सांगे न्हू हटानी पुनः दुसरे दिसात वता. तेन्ना बीची ताका यद्यपी भितर प्रवेश करूंक जावच ना. तस स्थिती थंय निर्माण जाल्लो उरता. बेजार येवंक न्हू कांय मेळनाशी वची कशी म्हण विचार करता आसतना थंय एक अश्वशाले, घोड्यान बांदता तसली जागो. थंय एक घोडो एका कितें राबिल्लो ताका दिसता. कांय मेळना न्ही. हे घोडेपणे वचून सोडले रे, थोडे कितें तरी मेळटाले. एक 4-5 दिवसाचे कितें हानी जाल्लो आसा तातूंत थोडे भरपाई कंगिया म्हूण सांगे न्हू. सहजानूची ते घोडे घेता ह्यो थंय भायर पडटा. जाल्यार घोडे घेवन कितें करूं येता? खंय तरी निंपून तरीची येता ते जावत ना. निंबून तरेची जान्नाशिल्ली बेड नाशिल्ल्या का त्याक पोटा घालका, पोटा खानाशिल्ले ते कुगाता. अशें हांवें न्हू घोड कितें चोरून हाडला कितें हेणें चोरांनी. जाल्यार ते घोड्याक पालचे मस्त कश्ट हांवें गेल्या का. अशें हांवें विचार केले. उगी घेवन आयलो. जाल्लेरीची आतां अशी सोडचें ना. हें थोडे पयशे इकूंक गे न्हू, हे कितें पयशे मेळटा हातून पुना मागीर गांवा वचून मागीर जीवन करता म्हूण सांगे न्हू. ते घोड घेयन न्हू इकचे तरी जानवर आसन ते खंय प्राणी पशु पक्षी विकताची थंय घेवन वचचें. सकाळी टायमार थंय घेवन वचूंक गे न्हू. एक कणे घोड्या बांदूंक गा न्हू थंय राबता. सहजानूची प्रायशः ते जानवर संतेक घोडे इकचे लोक कमी, कोणा येवच ना. सहजानू गाय, बैल, बाकीची बोकडी, कोंबे असले येवचे. जाल्यार थंयचे लोकां उठा आश्चर्य येता, आज हांगा घोड येवन बसता विकूंक. सहजान विचारता चोराक, हे घोड विकचे आयले कितें म्हणून. तेन्ना चोर सांगता, हय ना कितें पुजा हांडा व्हरता हांगा आमी, इकचे काय जालें तुका जावं कितें. म्हाका नाका म्हाका नाका, इतली वस्त आयली नासली की ना. अशान विचारलें म्हणून मस्त लोक त्या ठिकाणी वताची हे ठिकाणी वताची विना एकलीची घोड घेवचे ठिकाणी येवच ना. दनपारचे टायम जाले, साकण येवन राबून येवपाक जलेबीची घोड घेतलो एक गिरायकूय ताका मेळटना. हेगील मना विचार जाल तितले बेगी हे घोडे विकका हांवें घरा वचका म्हणून. दनपारचे टायमार पोटा भूक येता आसा. थंयची उदक दवर उरता, थंय उदक पिता, थोडें समाधान करून घेता आनी थंय चोगूची बसता. जाल्यार
अत्यंत आश्चर्य म्हण सांगले री तो खंय घोडे इको बशिलो थंय आतां एक सान होटल्या भितर एक मनुष्य आहार घेवचे आयलो उरता. तो हे घोडे पळयचे भितर त्या मनशाक अत्यंत आश्चर्य जावता. अयो हे सामान्य घोड न्ही हें अत्यंत विशेश जालें तसलें घोड हें रेस करचे धांवचे घोड हें अत्यंत वेगशाली जालें तसलें घोड हें हांगा कशें कळयलें. सहजान इसलें घोड कोण विकत ना अशें हांगे न्हू ताका आश्चर्य जाता. कारण तो अश्वतज्ञ अश्वशास्त्र गुत्तच ताका घोड्याचें शास्त्र गुत्तच ताका. अशा न्हू वचून विचारून सोडया हें घोड्या किंमत कितें वय कितलें म्हूण विचारया म्हूण सांगे न्हू सहजान वची. तो मनुष्य हें चोरा कडेन येता आनी येवन विचारता हें घोडे विकचें हाल कितें तुवें म्हणून. तेन्ना चोर उठून राबूंक न्हू आबा हेका कोणके आयल्याशी जालें न्ही म्हूण सांगे न्हू हय विकचें हाडा. तेन्ना सहजानूच विचारता हें घोड्याल तळी कितें म्हूण सांगे न्हू येद्दा आयलेलो मनुष्य घेतलो मनुष्य विचारता आसा घडे तळी खंयचे. सहजान घोड्याक मस्त तळी उरताची. तेन्ना हांव सांगता तळी गुळी म्हाका गुतना तळी वतना तुका ना उरो हें घोड्या वय कितलें जाला वय बी म्हाका गुतना वय बी गुतना तुका ना. तेन्ना हें घेतलो मनशाक संशय स्टार्ट जाता ह्याक वय बी गुतना तळ बी गुतना म्हळ्यार प्रायशः घोड हय की न्हय की बरो. तेन्ना विचारता ह्यो तशें म्हळ्यार हें घोड आतां ना विकचें म्हण हाडला न्ही तळी गुतना वय गुतना तुका ना खंयचें गुतना तूं त्या वाटेन विचार नाका तुका घोड देंव का विचारी तुका दुडो सांगता घेवन वच. तेन्ना ते अश्वतज्ञाक अत्यंत आश्चर्य जाता. बरो म्हूण सांगे न्हू सहजान विचारता अडना हे घोड्याचे किंमत कितले म्हणून. प्राय चोराक घोड्या किंमत गुत्तू उरतना केन्नाची घोड्या बद्दल चिंतन केलेलो व्यक्ती न्ही ती न्ही. अशें तो सहजान सांगता हे घोड्या किंमत 5,000 रुपया दी घेवन वची म्हणून. तेन्ना त्या अश्वतज्ञाक कान समाधलशी जाता. 1,00,000 रुपयाची घोड ह्यो 5 रुपया दिता आस म्हणलें 5,000 दिता आस म्हणलें हें घोड हिगील न्ही म्हणजे सहजानूची ते घोड घेतले अश्वतज्ञाक कळून वता. केन्ना हें घोड हिगील न्ही म्हण कळ्ळें अश्वतज्ञाक तेन्ना 5,000 कितें दिवं कापना न्ही म्हूण सांगे न्हू सहजानूच सांगता ते घोड विकतले का. पड मरे आज काल तेलाचे आहार धान्याची रेट वाडता गेला हे वटे घोडे किंमत ना जालें रे आजी. अशें सांगे न्हू 5,000 जास्त जाले थोडे कमी करी. चंचोरा दिसता जाल तितले बेगी हें कटकट गेल्या पुरो म्हणून. अशें तो सांगता एक काम करी 2,000 वडी घेवन वच. 2,000 दिवचे वर एक फाटी करी. तेन्ना सांगता 2,000 बी जास्त जालें मारया आनी थोडे कमी करी. मारया घे 1,000 दी घेवन वच. तेन्ना ह्याक पक्का जाता 1,00,000 का घोडो 1,000 विकता म्हणजे जालें आसतली हे घोड हिगेल न्हय जाल्यार ते कितें 1,000 दिवं खाय म्हूण सांगून तो पुन्हा सांगता पळ मारया साकण तूं हांगा बसला कोण तरी विचारलो तुका घोडे हांगा कोणाक अवश करतना रे घोड्याचे हांगा उठलो का कची थिंग थिंगले घरा भितर वेवस्था आसाचे वच्चे का येवचे का. अशें सांगे न्हू हे 1,000 बी जास्त जाले आनी थोडे कमी करी. तेन्ना हेका बेजार येता कशें तरी घोड गेल्ले पूर जाले हेका 4-5 दीस जाले कसले बोणगे जाले ना. अशान सांगता एक काम करी 100 रुपया दी हे घोड घेवन वची म्हूण सांगेन केन्ना सांगता की. तेन्ना हे अश्वतज्ञाक आनी कमी करचें मन आयलें ना पाप 100 येवन राबल न्ही ह्यो आतां आनी कमी करचें सुमने गेल्ले बी दिवचें मन ना हेका जाल्यार कमी करचें सुमने म्हण बी गुत्ता आसता अश्वतज्ञाक. तेन्ना ह्यो सहजान सांगता आसा आतां 100 रुपया दिवचे अडना हांवें हें घोड्याक जाल्यार हें रेस कशी करता हें दाखय म्हाका तूं. घोडे कशें सवारी करता घोडे कशी रेस करूं शकता हें दाखय म्हाका. चोराक खंय गुत्ता आसा घोड्या वंच्यो बसून रेस करचे घोडे मारचे. तेन्ना तो सांगता हें रेस करचें म्हाका गुतना तुका गुतना ना तशें म्हण हांव कशें घेवं हें घोडे
एक काम करी, तू बसून रेस कशी करते पळवून घे, कशी चमका तर कशी वतकी म्हणून त्यांना तर उड दे. खरेच नाही खरेच. त्यांनी अश्वतज्ञ त्या घोड्या उंची बसता, घोड्या उंची बसून घेनो हा रेस कशी करते पळयता म्हणून सांगेनो, घोड घेऊन वत्ता वत्ता म्हळ्यार वता तो आनी परतो नेवत ना. ह्यो पाप सांज जेवच्या येयले येतालो म्हणून राखता असा तो घोड हे गेल्लोच. प्रायशः 5 घंटेले 6 घंटेले येतालो म्हणून राखता तो घोड घेतले मनुष्य आयलीत ना. मस्त बेजार येता का. 7-8 दिवस मागिले वेस्टान गेले न्ही. एक घोड इकून पण कितें तरी करया म्हण सांगले ते बी फुक्कटे मान गेले मग तो म्हण सांगेन मस्त पश्चाताप आमगे न्हू तोंड सान कनू पुन्हा ते गांवां वचका म्हूण सांगे न्हू वच्चे सुटता. सहजानुची जानवारे मार्केट वाडल्यानंतर संते म्हणल्यानंतर मस्त लोक थंय आयल उरताची दुसरो शिकचेक. ते विकचे आयले लोक ह्याक सहजान विचारताचे तुगेले घोड्या व्यापार जालो कितें सांगचे थेण पाप. जाल्ले म्हणचे की ना म्हणचे जाल्यार कसले तरी उलीचे गेले शिरकून पडता म्हणून गुथ्या का अशें आमगेन सांगता. हय व्यापार जाले म्हणजे सूर करताचे व्यापारी लोक केन्नाचे आशिल्ले ते जगत नियम. कशी व्यापार जाले तुगे घोडे, कशे तुका लाभ मेळे, कितले तुका पयशे इनकम जाले म्हण सांगे न्हू ते लोक विचारता आसाचे बाकी लोक व्यापारी लोक. तेन्ना ह्यो चोर सांगता आसा इनकम खंय मस्त जालें ना, प्रॉफीट खंय मस्त जालें ना, लाभ खंय मस्त जालें ना. लाभ खंय तुका जालें ना म्हाका लाभ खंय मस्त जालें ना. केन्ना लाभ जालो ना म्हूण कळचे भितर परतून तेणी प्रश्न केले बाकी व्यापारी लोकांनी. तशें म्हळ्यार तुवें घोडे कितले विकले, तुका केन्ना लाभ जालो ना म्हण जाल्ले तशें म्हळ्यार तुवें घोडे कितले विकले, कितले दिन घातले. आतां कितें सांगचें चोरांनी, कितले दिल्ले म्हण सांगचें. दिला 100 रुपये हय 100 रुपये आयिल्ले ना म्हण नंतर कितले दिले म्हण सांगचें. अशा न्हू ह्यो चोरू थोडे हुशार आशिल्ले कितकी तो व्यापारी भाशे भितर उतर दिता कितले हाळाल की तितले दिन घातले म्हण. फुक्कट ह्यो वचून जालूसून घेवन आयलो ह्यो फुक्कट हाडसून घेवन गेलो कितले हाळाल की तितले दिन घातले. तेन्ना हय अयो म्हण सांगेन बाकी लोक वताची ह्यो बी खारा वता म्हणजे कथा आयकले नंतर प्रायः आमकां ते चोराल परिस्थिती पळयता तेन्ना मस्त बेजार येता. अयो अशी जांगली तुगेले जिवना भितर एक पयस बी दिनाशी घोडे घेवन आयलो, एक पयस बी नाशिची घोडे गेल्ले तुगेले जीवन व्यर्थ जावन गेलें तुगे दिवसा प्रयत्न व्यर्थ जावन गेले म्हणजे सहजार आमकां सगळ्यांक दिसतें. जाल्यार आमगेलें जीवन खंय सार्थक येता आसा म्हणजे विचार करचे अनिवार्य येता. आज आमकां सगळो कोका आसा न्ही. आज आमी येव केलेली कशी येताची खाली हातीर येतात न्ही वे कसलो तरी घेवन येता आमी जगात येव केलेली. वता आसतना कशें वता आमी खाली हातीन येत न्ही वे कितें तरी घेवन वता आमी सांगता न्ही ना कांय घेवन वतना. जाल्यार मध्यान सकाळच्या भितर मात्र हे मागील घर मागील अधिकार मागील कार मागील घोव मागील बायल मागील चेडा मागील मठ मागील कल्याण म्हूण सांगे न्हू आमी कितें होराड करताची, हें कितें अहमिके दाखयताची, हें कितले दिवसाची खेळ आमगेले हांगा आमी कितल्यो सांगुरताची. गीते भितर भगवान सांगता अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधानान्नेव तत्र का परिदेवना म्हणून. आमी पयलीं हांगा ना आशिल्लेची मदीं थोडे दिवसा भितर हांगा आमी आसतशी दिसताची आनी थोडे दिवसांत आमी उरतना हांगा. आमगे जीवन अशी जन्मा येवचे पयलीं ना आशिल्लें मेले नंतर उरतना मदीं कितके थोडे दीस थोडे काल घट्टा भितर आमगेलें अस्तित्व हांगा दिसूंक येता. जाल्लेर अस्तित्व दिसूंक येतलें कितलें आसा तें आमी वचकेलें घेवन वता वेग परतून ना कितें घेवन वचें जावतना आमचे कडेन इतलो तुका लेबेची आयल्यार हातींनी खाली वो आमी हांगा खाली हातीन आयले का तरी आमी खाली वच पडच्यो ना आमी खंयचें घेवन वचें जावता जिवना भितर.
એટલે आम्ही जीवन कशी करताची, आम्ही कुठे घेण होताची म्हण तशी जीवन करता असत न्ही. कितलं असलेली कमी नाही आमकां. आनी जावं का म्हणजे हपा पिताना आमगेली वाडता वत न्ही. कितले हपा पिताना वाडूंक घेया आमी, कितले संपादन करया जाल्लेरी वता आसतना एक सान माती कण बी हांगच्यान घेवन वचें जावत ना म्हण नंतर आमी खाली आयलेले खाली वता म्हण जाल्ले बी हांगतानी. कशी चोरांनी पुक्कटे घेवन आयलो तो पुक्कटे कशें हारसून गेले की तशें आमगेलें जीवन व्यर्थ जातलें म्हणणे बी आमगेले. अशें आमगे न्हू केवल हें एक चोराल कथा मात्र न्ही, प्रायशः आमगे सगळ्या जिवनाची कथा बी हेची जाण आसा, व्यथा बी हेची जाण आसा. जे घोड आसतना तें कितें दिसता आशिल्लें, कितकी मेळटा कितकी लाभ जाता म्हण दिसता आशिल्लें. तशी आमी जिवंत आसतना आमकां दिसता उरता कितकी मेहनत साधन करता आसा खंय वचून पावचें आसा म्हण. खंय वचून पावचें आसा आमी एक दीस वचून पावचें म्हळ्यार लास्ट जावचें. दोन प्रक्रिये भितर एक गोबोर जावन वचचें, एक माती जावन वचचें. आनी दुसरें कसलें जाता जिवना भितर आमी हांगा कांय जावत ना जिवना भितर. जाल्यार आमी हें मागिले म्हणजे कितें अहंकारा भितर उरून घेवन जीवन करचें आसा, हें कितें आसा जिवना शैली आसा आमगेले हें कितले पर्यंत योग्य म्हण चिंतन आमी केलां. केन्ना खाली आयल्याची खाली वताची म्हणजे जाल्या नंतर आमी प्रायशः जिवना भितर अनावश्यक तसले वातावरण निर्माण करून घेवचें. मस्तितले जेवण घेवन कितके करून वचचें का म्हूण सांगून विचार करता बसचें. हें कितले पर्यंत योग्य म्हूण विचार करचें पडटा आमी. प्रायशः दुडे संपादन करचें ना म्हणजे बद्दल सांगिल्ली कथा न्ही हें. दुडे संपादन करता परमात्मा दिलें तितलें आयुश्य पर्यंत आमी संतोशान उरका, सुखान उरका. हय जाल्यार हें सर्वस्व मागिलें, हें म्हाका जावूंक आशिल्लें, हें मागिलेची म्हाका उरका म्हणजे कितें चिंतन आसा हें योग्य न्हय. कारण आमी योग केल्यार हें खंयचें घेवन आयिल्लें ना. वता आसतना खंयचें घेवन वतना. ಬರುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಹೋಗುವಾಗ ಬೆತ್ತಲೆ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಕತ್ತಲೆನೇ आमगे जिवना भितर. हांव मागेले निमित्त हांवें आशिल्ली का तरेची म्हणजे तरी आमी चिंतन करता बसलेली. हांव म्हणजे कितें हें शरीर आसा कितें जावं तें एक दीस राख जावन वत न्ही हें, भस्म जावन वत न्ही हें. उपनिषद सांगता भस्मांतगम शरीरम म्हण. हें शरीराची अंतिम अवस्था कितकी म्हण सांगल्यार भस्म जावन वचचें, राख जावन वचचें. हेजे मुखार आनी खंयचे प्रक्रिये ना. भस्माने कितें करूं येता पळयता तुमी, भस्माने कांय करूं येवना तुमचे कडेन. लास्ट स्टेज ते भस्म म्हूण सांगन. बाकी वस्तू आमी कितें करीत, एक वस्तू रासूंक गेले नंतर आनी ताका कसले प्रक्रिया ना. ताका खंयची वस्तू प्रक्रिया ना की त्या वस्तू कितें म्हण जालें शुद्ध म्हण जालें. अशान परमात्मा परमेश्वर भस्म धारण करता. कारण शुद्ध ते भस्म तुमकां आनी कांय करूं येवना. सगळो प्रोसेस ना ताका मुखारी. भस्माक कितले करूं येता म्हणजे प्रोसेस ना न्ही ताकाची. अत्यंत शुद्ध म्हण जालें. अशें न्हूची हें शरीर केन्ना भस्म जावन वता म्हण जालें तेन्ना प्रायशः हें चोराल काणी नेमकी जातली आमगे जिवना भितर. आमी हाडलाल कशकी आयलाल कशकी तशी वचनी वे मदीं कांय घेवन वतना न्ही वे. तशें म्हणून परमात्मान दिलेलें कितें जीवन आसा ते जिवना भितर आमगेलें कर्तव्य कितें आसा, आमगेलें काम कितें आसा तें प्रितीन करपाचें आमी सोडचें ना. जाल्यार हें सगळें सर्वस्व मागेलें निमित्त जाता आशिल्लें म्हणजे कितें अहंकारा भितर पळोवन घेवन आमी दुख्ख तापत्र्य द्वेश अशें कितें भानून घेवचें आसा. हेतून निमित्त आमगे मनशांत मात वायट येवची न्ही. सुतलूं मुतलूं मनशांत बी वायट करून घेताचें म्हणजे सत्य आमी कळून घेवचें अनिवार्यता आमकां आसाची. कशी ते घोडे तेगे कडेन उर पर्यंत कशी कटकटी जाता आशिल्ली की मात ताका गेल्ले पुरो म्हूण सांगे न्हू. तसलें जीवन आमगे जावचें ना. मेल्ले पुरे म्हण जावचें ना आमगे जिवना भितर. आमी खाली हातीन आयल्याची खाली वच्चें आसा. तेजे पयले कितें तरी बरें करूं जाल्यार बरें करून वचचें म्हणजे चिंतन दवरून घेतलेली प्रायशः आमगे जीवन
सार्थक येवचें आमगे जीवन कृतकृती जावचें शकता ना अशें उरलेली कितल्यार हाडले की तितलें इकतलें म्हणल्यार आमगे जीवन व्यर्थ जावन वता कांय हाडना कांय होरो जालें नाशी तसले शुन्यते भितरी आमी वचचें शकताची अशें हांवें न्हू आमगे जिवना भितर थोडें परिवर्तन हाडून घेया आमगे जिवनाचें सत्य आमी कळून घेया आमी जिवना भितर आयले नंतर कितलें आमी बरें करूं शकताची कितलें आमी बरें करून उलयचें शकताची कितलें आमी प्रिती विश्वासान उरूं शकताची तें चिंतन करून आमी जिवना भितर मुखार वचचें का तवळें मात्र स्वामीजीन सांगलें विद्या ददाति विनयम म्हणून म्हळ्यार आमी बुद्धिवंत जावका विद्यावंत जावका विनयवंत जावका आमी कोणाकडेन कशें उरका कशें उलयका कशें चलका कशें चल्लेर तेंका बी समाधान मेळटलें म्हाका बी आनंद मेळटलें म्हणजे चिंतन करून वता तसले विनय गूण कितें आसा निरहंकारी भाव कितें आसा प्रेमळ स्वभाव कितें आसा ते कितले पर्यंत वाडोवंक येताची तितले पर्यंत जिवना भितर आमी शुन्यान गेल्ले बेची आनंदाचे क्षण आमकां मेळचे शकता जिवना भितर जर ते आनंदाचे क्षण बी आमी गेले नाशी गेल्लेली प्रायशः जीवन व्यर्थ जाता वता जीवन निष्फल जाता वता जीवन तुच्छ जाता वता अशें जावंक न्हू आमी थोडेची आमगे जिवनाचे शैली बदलावण करून घेया जाल तितले आमी खाली हातीन आयल्याची खाली वच्चे आसा म्हणजे सत्य सहजानुची पळोवंक येता उरया ताका आमगेले तरुण सागरजी महाराज अद्भुत जाले तसली व्यक्ती तिने ना आतां आमगेले मुखारी तिंगेले प्रवचन केन्नाची कडवा प्रवचन म्हण सांगेन तिंगेले नांवान एक लोकांक गुर्तुरचें पुरो तरुण सागरजी महाराज अद्भुत प्रवचनकार तिने सहजानुची समाज परिवर्तन करचे तरी अद्भुत जालें तसलें चिंतन सांगता उरता हिलेची तिने सांगचे एक चिंतने भितर एक सत्य हें बी आहाय आमी कितें घार करताची ते घार आमी खंय बांदचे म्हणल्यार स्मशान येद्दा बांदका म्हणटा तिने केन्नाची कारण ते स्मशानाक मडे रासचे ते मडे अनाथान वचचे पळयले तेन्ना आमकां सत्य कळटा हांव बी जिवना भितर एक दीस अशी जावचें आसा म्हण ते केन्ना सत्य कळटा तेन्ना जिवना भितर आमी सतर्क्यान अलर्ट्यान आमी जिवना भितर जागृत्यान हांव कितें करता आसा कितें केलें बरें म्हण चिंतन मुखार वचचें शकता म्हणजे सत्य तिणें उलयता आशिल्ल्याची हें कितें स्मशान आसा हें गांवांतल्यान भायर उरचें न्ही गांवां मध्य उरका लोकांक कळका एक दीस मागीर अंतीम घट्ट हांगा येवन पावता म्हणून तें सत्य कळून घेतलें मात जिवनांत मनुश्य परिवर्तन जाता म्हणजे सत्य तिणी तिंगेले कडवा प्रवचना भितर दिता आशिल्ल्याची कडवा म्हळ्यार कोडू प्रवचना म्हणून ताका कडवा हिंदी नांव तें अद्भुत संत जावन गेल्याची तेणी आतां एक 4 वर्सां पयलीं आमगेले थंय दूर गेल्याची तसलें एक अद्भुत व्यक्तित्व प्रायशः जिवना सत्य कळून घेवची उरलेली जिवनाचें रहस्य कळून घेतलें पुरो हांव कशें आयलो कशें वता म्हणजे कळून घेतलें पुरो आमी जिवना भितर थोडें बदलावण करून घेवचें शकताची अशें हांवें न्हू आमगे जिवना भितर तसलें एक अद्भुत जालें तसलें बदलावण येवो आमी सगळे लोकांची जिवना भितर खाली हातीन आयल्याची खाली हातीन वता कितकें हे तेले मध्य प्रेमाचे आनंदाचे संतोषाचे दिव आमी जळया ते दिवे निमित्त आमकां बी आनंद मेळ्ळो दुसरे बी प्रकाश मेळ्ळो तो दिव्यो तुमकां आमी कितके ग्लास घालून आमकां मात प्रकाश जावका हाळी धांपून आमकां मात जावका म्हणचे बसनाका तुमचो प्रकाश उठलो का येवशी तसलें एक जीवन करची शैली आमी धरून घेवशी जावो तेन्ना जिवना भितर खंय तरी एक पूर्णतेचे क्षण आमी घेवचे शकताची भगवंतान अनुग्रह आमी घेवचे शकताची तसलें जीवन आमगे सगळे लोकांक जावं म्हणचे एक विशेश तसले मागणी श्रीदेवीले ज्ञानेश्वरी चरणारिंदा करचेक इश्ट करता आसा.